जय जय रघुवीर समर्थ। सदा सेवियारण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी। चळेना कदा निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचं जे आपण चिंतन करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 54 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी आपल्या या सर्वोत्तमाच्या दासाची लक्षणं काय आहेत, तो कशा पद्धतीने रामाची सेवा करतो, किंबहुना या सर्वोत्तमाचा दास होणं म्हणजे नेमकं काय, याची ही विविध लक्षणं आपल्याला गेल्या काही श्लोकांमधून सांगावयाला सुरुवात केली आहे। काही लक्षणं ही शारीरिक पातळीवरची आहेत, कर्म पातळीवरची आहेत। काही लक्षणं ही आंतरिक मनस्थितीची लक्षणं आहेत। काही लक्षणं ही बौद्धिक पातळीवरची आहेत, ज्यामध्ये विवेक आणि वैराग्य आहे। अशा पद्धतीने सर्व लक्षणांनी युक्त असा हा सर्वोत्तमाचा दास कसा असतो, जे आमच्या जीवनाचं ध्येय आहे, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी या दासाचं संवादशास्त्र कसं असतं, तो अत्यंत आर्जवाने प्रत्येकाशी बोलतो, कारण त्याला संघटन करायचंय, त्याला या भगवंताच्या कडं सर्वांना सन्मुख करायचंय। आणि ही सन्मुखता हृदय परिवर्तनातून येते, म्हणून त्याच्या वाणीमध्ये मृदुता आहे, आर्जव आहे, परंतु साखर पेरणी नाही। तो नेहमी सत्यवादी आहे, तो कधीही मिथ्याचा अवलंबन करत नाही। अशा या सर्वोत्तमाच्या दासाची आपण या संवादशास्त्राची लक्षणं गेल्या श्लोकामध्ये बघितली। समर्थ आज आपल्याला त्याच्या वैराग्याची काही लक्षणं या श्लोकामधून सांगत आहेत। काय म्हणतात समर्थ माऊली आजच्या श्लोकामध्ये? सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी। चळेना कदा निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे। हा सर्वोत्तमाचा दास जो अरण्यामध्ये, एकांतामध्ये, विजनवासामध्ये आपलं तारुण्य व्यतीत करतो, त्याचप्रमाणे जो या बहुजन समाजाच्या ज्या भगवंताच्या विषयी कल्पना आहेत, ज्या आपल्या जीवनाविषयक कल्पना आहेत, अशा जीवनाविषयक अज्ञान मूलक संकल्पनेमध्ये तो कधीही अडकत नाही, कधीही त्याचा गोंधळ उडत नाही। आणि त्याचबरोबर हा सर्वोत्तमाचा दास आपल्या अंतरंगामध्ये एक दृढ निश्चय घेऊन जगतो, जीवन जगण्याचं ध्येय घेऊन जगतो, आणि त्यामुळं त्याच्या अंतरंगामध्ये कधीच तो आपल्या निश्चयापासून ढळताना दिसत नाही। असा हा सर्वोत्तमाचा ध्यास समर्थ म्हणतात खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला
धन्यता प्रदान करत असतो. सज्जनो, या श्लोकामध्ये आपल्याला कदाचित ऐकत असताना असं वाटेल की अरे, हे तर समर्थांनी आपल्या जीवनाकडे बघून हा श्लोक लिहिला आहे का? आणि आपण मला देखील म्हणाल की दादा, आपण काही श्लोकांपूर्वीच म्हणाला की संत सांगतात त्याप्रमाणे वागावं, संत जसे वागले तसं आपण वागू नये. हे सगळं मी आपणास का सांगतो? कारण सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. अहो, आमच्या समर्थांनी म्हणजे अर्थात नारायणाने बोहल्यावरून पलायन केलं. जेव्हा प्रपंच समोर उभा होता, आता फक्त अंतरपाट दूर व्हायचा होता. आणि अशा या अंतरपाटाला दूर होण्यापूर्वीच आमच्या समर्थांनी अर्थात नारायणाने बोहल्यावरून पलायन केलं, टाकळी क्षेत्र गाठलं आणि एकांतामध्ये प्रदीर्घ काळ, जवळजवळ एक तप, गायत्री पुरश्चरण, रामनामाचं अनुष्ठान केलं, राम भगवंताची कृपा प्राप्त करून घेतली आणि मग हे समर्थ, हे बिरुदावली खऱ्या अर्थाने उदयाला आली. अर्थात हे समर्थांच्या बाबतीतच केवळ मर्यादित असं अरण्यवासाचं कार्य नव्हतं. बघा, मूळ सुरुवात तर आमच्या प्रभू रामचंद्रांपासूनच आहे, ज्यांनी अयोध्येचा राज्याभिषेक होण्याच्या दिवशीच वडील आणि आईच्या आज्ञेने अयोध्येचा त्याग करून अरण्याचा मार्ग धरला. हा अरण्याचा मार्ग ते अत्यंत सुखाने, आनंदाने 14 वर्ष तपस्वी भूमिकेमध्ये जगले. आणि त्यामुळे या रामाचा अनुगमन करणारे हे जे कोणी सर्वश्रेष्ठ असे त्याचे भक्त आहेत ना, त्यांना देखील या रामाप्रमाणे या अरण्याचा, या वनवासाचा आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे अनुभव घ्यावाच लागतो. त्यामुळे मग समर्थ काय किंवा आमचे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर काय, ज्यांनी आपल्या गावचं कुलकर्णी पण होतं, सर्व सुख दारामध्ये लोळत होती, पण अशा वेळेला गुरु शोधार्थ घराचा त्याग केला आणि अनवाणी पायाने भारत भ्रमण करत करत नांदेड जिल्ह्यामध्ये येहळगावी तुकामाईंच्या पासून पूर्णत्व प्राप्त केलं आणि तत्पश्चात नैमिषारण्यामध्ये जाऊन प्रदीर्घ साधना केली. राम नाम अगदी शरीराच्या कणाकणामध्ये, रोमारोमामध्ये जेव्हा भिनलं, त्यावेळेला हा महात्मा पुनश्च या जगाच्या कल्याणासाठी समाजामध्ये प्रगटला. सज्जनो, या रामदासी संप्रदायाचं हे वैभवच आहे की इथं या सर्व श्रेष्ठ संतांनी अरण्यवासच अनुभवला आणि तो अरण्यवास तरुणपणामध्येच अनुभवलाय बरं. आणि तोही अशा वेळेला अनुभवला जेव्हा सर्व सुख दारामध्ये लोळत पडलेली आहेत, त्यांची वाट पाहतायत. बघा, अरण्यवास म्हातारपणी, वृद्धापकाळी अनेकांच्या आयुष्यामध्ये येतो. आजच्या काळामध्ये जर आपण वृद्धाश्रमामध्ये गेलो तर एक प्रकारे हा अरण्याचाच अनुभव त्या वृद्धांना येत असतो, होय की नाही? त्या वृद्धापकाळामध्ये हा अरण्यवास अनुभवण्याचा त्यांच्या मनाची तयारी नसते आणि त्यामुळे अश्रू ढाळत बसणं या विजनवासामध्ये एक प्रकारे स्वतःच्या नशिबाला दोष देणं, याच्या पलीकडे त्यांच्या आयुष्यामध्ये काही उरत नाही. अरण्य म्हणजे केवळ निबिड वृक्षवल्लीच नाही, केवळ हिंस्त्र पशुपक्षीच नाही. अरण्य ही एक अशी मनाची अवस्था आहे जिथं तुम्ही एक प्रकारे या संपूर्ण समाजामधून उपेक्षित झालेले असता आणि तरी देखील या उपेक्षित अवस्थेमध्ये तुमच्या मनाला कुठलाही मत्सर, कुठल्याही प्रकारचा पश्चाताप, कुठल्याही प्रकारे कोणाचाही राग द्वेष स्पर्श करत नाही. तुम्ही कधीही या जगराहाटीच्या नियमांच्या आधाराने दुःखी होत नाही. याचं कारण एकच आहे की चळेना कदा निश्चयो दृढ ज्याचा, ज्याच्या मनामध्ये हा निश्चय दृढ आहे, त्यालाच जीवनाचा हा अरण्य काळ अनुभवता येतो. पण इथं समर्थांनी तरुणपण हा जो शब्द वापरलाय ना, याचा आपल्याला थोडासा विचार केला पाहिजे.
पहिल्यांदा मी जसं आपणास सांगितलं की संत सांगतात त्याप्रमाणे वागावं, संत करतात त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करू नये. हे याचसाठी की जर उद्या प्रत्येकानेच श्री महाराजांप्रमाणे, श्री समर्थांप्रमाणे संसार त्याग करून अरण्यामध्येच आपलं जीवन व्यतीत करण्याचं ठरवलं तर कदाचित हे धर्मबाह्य आचरण होऊन जाईल. मग इथं समर्थांना नेमकं अरण्य म्हणजे काय आणि तेही तरुणपणीच का उपभोगायचं, या दोन शब्दांचा आपल्याला थोडासा विचार केला पाहिजे. सज्जनो, अरण्य ही कुठल्याही प्रकारे केवळ भौगोलिक संज्ञा नाही. केवळ एखाद्या नैमिषारण्यामध्ये किंवा दंडकारण्यामध्ये किंवा एखाद्या निबिड अरण्यामध्ये जाऊन तरुणपणी आपलं जीवन व्यतीत करणं, हिमालयामध्ये जाऊन गुहांमध्ये राहून आपण आपल्या जीवनाचं ध्येय शोधणं, एवढ्या पुरताच हा अर्थ मर्यादित नाही. ही अवस्था तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नित्य जगता येणं म्हणजे देखील गृहस्थाश्रमी माणसाचा अरण्यवासच आहे. तो कसा हे आपण बघूयात, पण त्याआधी त्याला जोडून असलेलं तरुणपण या शब्दाचा देखील अर्थ घेऊन, म्हणजे दोघांच्या संलग्नतेमधून तुम्हाला भावार्थ नीट कळून येईल. कसं असतं, मनुष्याची वासना ही उपभोगण्यासाठी शरीर हे त्याच्या सर्वोत्तम अवस्थेमध्ये तरुणपणी असतं. मग तुम्हाला पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता, तुम्हाला पाहिजे तो तुम्ही भोग घेऊ शकता, तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करू शकता. आणि आजच्या काळामध्ये आपण बघतोच, सभोवताली परिस्थिती बघितली तर ही सगळी तरुणाई एक प्रकाराने भोगविलासामध्ये आसक्तच आहे ना. मनाला येईल त्या पद्धतीने फास्ट फूड खा. बहुतांश लोकांमध्ये घरातल्या स्वयंपाकघराला बरेच दिवस सुट्टीच असते, कारण मोबाईलवर एवढ्या सुविधा आहेत की क्षणामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही तिथून मागवू शकता. जिभेचे चोचले आपण सहजपणे पुरवू शकतो. कपडे लत्ते देखील अगदी आपल्या कपाटामधून ओसंडून वाहत असले तरी देखील एखादी ऍडव्हर्टाईज समोर आली की लगेच बाय इट ही मनामधून आपली भावना आपल्याला प्रखरतेने जाणवते. असा कुठला विकार आज मनुष्याला सतावत नाहीये. हे विकार मनुष्याच्या आयुष्याबरोबरच त्याच्या सतत सोबतीला असतातच बरं का. मला असं वाटायचं की बऱ्याचदा वार्धक्यामध्ये मनुष्याच्या वासना या कदाचित अधिक शांत होत जातील, परंतु जेव्हा मी सभोवतालची परिस्थिती बघतो आणि आता आम्ही देखील जेव्हा 50 नंतरचा प्रवास सुरू करत आहोत, तेव्हा लक्षात येतं की वी रिमेन द सेम. ज्या वयामध्ये आपल्या अंतरंगामध्ये ज्या वासनांची निर्मिती होत असते, त्या वासना आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती या आपल्या बरोबर तशाच असतात. मग फरक काय पडतो, तर एक असहाय्यता येते, कारण शारीरिक, आर्थिक, मानसिक स्वास्थ्य आपल्या बरोबर नसतं आणि त्यामुळं अनेकदा त्या वासनांना आपल्याला वरवर निवृत्त झाल्यासारखं दाखवावं लागतं. आणि त्यामुळं मनुष्य हा वासना क्षय झाल्याचा आविर्भाव आणतो. वासना क्षय झालेल्या नसतात, ही त्याची असहाय्यता असते. मग मनुष्याने आपल्या या पारमार्थिक प्रवासामध्ये या वासना भोगाला कुठं त्यागलं पाहिजे, या भोगांवरती कुठं नियंत्रण मिळवलं पाहिजे, जेव्हा ते पूर्ण करण्याची संपूर्ण क्षमता त्याच्याबरोबर आहे. ती कधी आहे? तरुणपणीच आहे, कारण त्याच्याकडे पैसा आहे, रूप आहे, शारीरिक स्वास्थ्य आहे, तो म्हणेल त्या पद्धतीने तो जीवन जगू शकतोय आणि त्याच्यावरती बंधन घालायला कोणीही नाही. मग अशा वेळेला मनुष्याने अरण्यवास भोगायचा म्हणजे काय करायचं? अरण्यामध्ये राहणं म्हणजे वैराग्यशील जीवन जगणं आहे. अरण्यामध्ये राहून मनुष्य हा भोगवादी असूच शकत नाही. त्याला कंदमुळं फळं खावी लागतात, त्याला नदीच्या पात्रामध्ये स्नान करून राहावं लागतं, त्याला नित्य साधना करावी लागते, कुठल्या तरी एका विशिष्ट ध्येयापायी त्याला या वनामध्ये निवास करावा लागतो. सज्जनो,
गृहस्थाश्रमामध्ये देखील जर तरुण वयामध्ये मनुष्याने अशी सवय लावून घेतली तर मला वाटतं तो गृहस्थाश्रमी देखील अरण्याचा अनुभव आपल्या घरामध्ये घेऊ शकतो. मग यासाठी काय करायचं? बघा, दोन गोष्टी आहेत. एक आहे गरज आणि दुसरी आहे इच्छा. मनुष्य हा गरजेपोटी जेवढं काही घेतो हे त्याचा अधिकार आहे, हे त्याचं कर्तव्य आहे. पण त्या गरजांच्या पलीकडं केवळ इच्छापूर्तींसाठी जेव्हा तो या सगळ्या विषयांमध्ये लडबडू लागतो ना, त्याच वेळेला त्याचा अरण्यवास सुटतो. त्यामुळे तरुण वयामध्ये जीवाने आपल्या गृहस्थाश्रमी राहताना सगळे भोग हे गरजेपुरते जर घेतले आणि इच्छांचा त्याग करून जर तो राहिला ना, आणि तेही कधी? जेव्हा खिशामध्ये पैसा आहे, शरीर भोग घेण्यासाठी योग्य आहे, अशा वेळेला जर तो हे नियंत्रण स्वतःवरती मिळवू शकला तर सज्जनो, तो खऱ्या अर्थाने अरण्यवासामध्ये आहे. हा वैराग्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आम्हाला तरुण वयापासून घेतला पाहिजे. याचं कारण असं आहे की जेव्हा हे तरुणपणी आम्ही आमच्या शरीराला सवय लावू, त्यावेळेला म्हातारपणी आम्हाला या वासनापूर्तींच्या साठी अगतिकता येणार नाही, असहाय्यता वाटणार नाही. आम्हाला तो विजनवास, तो एकांतवास त्रासदायक वाटणार नाही. बघा, आपण म्हाताऱ्या माणसाच्या बाबतीमध्ये देखील बघतो, अनेकदा पचन होत नाही, पण जिव्हा आपल्या नियंत्रणामध्ये नाही. कारण तरुणपणापासून तसं वागलेलो आहोत, तर रात्री अपरात्री काहीतरी खाण्याचे आवाज आपल्याला त्यांच्या जवळ जाणवतात. कपडा लत्ता पैसा याची आसक्ती कितीही वृद्ध झालं तरी मनुष्याची सुटत नाहीच. आणि त्याचबरोबर एक उपेक्षेचं जीवन देखील असतं. कारण आजच्या काळामध्ये म्हातारी माणसं ही प्रत्येकालाच हवीशी वाटत नाहीत. अनेकदा आमच्या एक ओळखीचे विवाह संस्था चालवणारे आहेत, ते मला सांगतात, मुलांच्याकडे अपेक्षा काय विचारतात, तर घरामध्ये डस्टबिन किती आहेत. याचा अर्थ घरामध्ये वृद्ध लोक किती आहेत. या अशा पद्धतीने आज घरामध्ये उपेक्षेचं जीवन या वृद्ध लोकांच्या नशिबी येतं. कित्येकांना वृद्धाश्रम, तर कित्येकांना घरामध्येच वृद्धाश्रम सहन करावा लागतो बघा. आणि मग अशा या विजनवासामध्ये, या असहाय्यतेमध्ये, साधन नसल्यामुळं, भोगवादी जीवन जगलं असल्यामुळं म्हातारपण हे अत्यंत जड होऊन जातं जगायला. मग यासाठी समर्थ म्हणतात की सदा असेवी आरण्य तारुण्य काळी. ही तरुणपणापासून मनुष्याने आपल्या जीवनाला सवय लावली पाहिजे. पण ही सवय लागणार कशी? कारण मिळे ना कदा कल्पनेची मिळी. आम्ही आयुष्यभर या कल्पनेच्याच राज्यामध्ये जगलोय ना. अनेकदा एखादा तरुण मुलगा जर असा जगायला लागला तर त्याला त्याचे इतर मित्र काय म्हणतात, अरे जी ले जिंदगी, एकदा तर मिळते, कशासाठी स्वतःचं मन मारून जगतोस. या अशा कल्पना विश्वामध्ये मनुष्य या भ्रामक जाळ्यामध्ये ओढला जातो बघा. कारण त्याला त्याच्या जीवनाचं ध्येय माहित नाहीये. ज्याला आपल्या जीवनाचं ध्येय मिळालं ना सज्जनो, तो खऱ्या अर्थाने जीवनाला धन्य करू शकतो. बघा, एखाद्या प्रवासात आम्हाला कुठं जायचं आहे हे माहिती असेल तर आपल्या वाहनाला आपण दिशा देऊ शकतो, वेग देऊ शकतो. आज बहुतांश तरुणाई किंवा इतर जीव देखील ध्येयविरहित जीवन जगतात. आणि ध्येय कळतं. एखाद्या सद्गुरूकडे आपण गेलो, त्याच्या सहवासामध्ये राहिलो, त्याचा अनुग्रह आपण घेतला तर काही काळ आम्हाला निश्चित वाटतं की मला जीवन रामप्राप्तीसाठी जगायचंय, भगवत प्राप्तीसाठी जगायचंय. पण ते ध्येय आमचं किती काळ टिकतं? आम्ही ताबडतोब चळतो त्या ध्येयापासून. आम्ही स्वतःला त्या ध्येयापासून खूप लवकर दूर करतो. याचं कारण असं आहे की आमच्यावरती या जनमानसाच्या विचारांचा प्रभाव, पगडा हा अधिक लवकर बसतो. हे जीवन भोगवादी आहे, हे जगण्यामध्ये आम्हाला अधिक रस वाटतो. आणि या सगळ्यामुळं आम्ही कधीही त्या सर्वोत्तमाचे दास होऊ शकत नाही बघा. यासाठी एकच करावं, जीवनाची आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात खूप लहान वयापासून
तरुणपणापासून करावी. सद्गुरूला जाऊन शरण जावं, त्याचा अनुग्रह घ्यावा. त्यांनी दिलेलं नाम साधना मनापासून करावी. प्रत्येक कृतीला इच्छा आणि गरज यामध्ये डिस्ट्रीब्यूट करावं. जे गरजेचं आहे ते जरूर करा, पण जे उगीचच आपल्या वासना तृप्तींसाठी आपण करतोय त्याला लगाम घाला. हा विवेक ज्याच्या हृदयामध्ये जागृत होईल तोच वैराग्य रूपी अरण्य जगू शकतो. म्हणून माझे महाराज म्हणतात की विवेक आणि वैराग्य हे दोन्ही हातात हात घालूनच मनुष्याच्या आयुष्यामध्ये चालले तरच तो योग्य परमार्थाच्या मार्गावर चालतो. असा हा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा समर्थ आम्हाला सांगत आहेत. सज्जनो, बोलण्यासारखं तर खूप आहे, परंतु या 20-22 मिनिटांमध्ये एका श्लोकाचा विस्तार करणं हे देखील बऱ्याचदा मोठं अडचणीचं काम ठरतं. असो, त्यामधलं आपण मर्म समजून घ्यावं आणि ते आपल्या जीवनामध्ये उतरवावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. आता उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील श्लोकाचं चिंतन बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय